कुणीही यावं आणि टिकली मारून जावं, कुणी यावं तिरस्कार करावा, कुणी यावं शिव्या द्याव्यात, कुणी यावं टिंगल करून जावे, कुणी यावं टक्कल असलेल्या माणसाला त्यांचं नाव द्यावं आणि कुणी यावं टकल्याची जयंती जवळ आली अशी चेष्टा करावी. या सगळ्या चर्चा कधी खाजगीत होतात, कधी सार्वजनिक ठिकाणी होतात, पण कोणच या व्यक्तीच्या पाठीशी उभा राहत नाही, कोणच या व्यक्तीची बाजू घेत नाही. बरं काय, हा साधा व्यक्ती नाही, साधारण नाही, असाधारण व्यक्ती आहे, असामान्य व्यक्ती आहे. या ज्या व्यक्तीबद्दल मी सांगतोय त्या व्यक्तीचा एक दिवसापूर्वी पुण्यामध्ये दुसऱ्यांदा खून करायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा खून झालाय जवळपास 70-75 वर्षापूर्वी, थेट बंदुकीची गोळी मारल्याने खून केला. आता जग थोडं आधुनिक झाले, पुढची क्षेपणास्त्र, पुढची हत्यारे यायला पाहिजे होती. त्या काळात खून कोयत्यानं होऊन आताच्या काळामध्ये बंदुकीनं व्हायला पाहिजे होता. पण राग एवढा जबरदस्त आहे की एका व्यक्तीनं सरळ, मी ज्या व्यक्तीबद्दल सांगतोय त्यांच्यावर कोयत्यानं वार केला. पाय तोडले, हात तोडले, मुंडकं छाटण्याच्या तयारीत होता, पण ते त्याला जमलं नाही आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. म्हणजे त्यावेळी खून झाल्यानंतर आता दुसऱ्यांदा खून करायची गरज काय? कारण ती व्यक्ती अजून संपली नाही, ती जिवंत आहे. याची साक्ष त्यांना सुद्धा पटलेली आहे, याची खात्री त्यांना सुद्धा पटलेली आहे. आणि ज्या व्यक्तीचा पुतळा फोडायचं काम केलं, ज्या महापुरुषाचा पुतळा फोडला, त्या महापुरुषाचं नाव आहे महात्मा गांधी. महात्मा गांधींच्या बद्दल एवढं मी मुद्दाम विस्ताराने सांगितलं. ज्यांनी पुतळा फोडलाय त्यांच्यामध्ये आणि गांधींच्या विचारामध्ये मनभेद आहे, मतभेद नाहीच आहे, मनभेद आहेत. आणि पहिल्यांदा नथुराम गोडसेनं पुतळा, म्हणजे गांधींना मारल्यानंतर परत एक नथुराम गोडसे तयार होतोय. फक्त गांधींचा पुतळा फोडतोय म्हणून नाही, नथुराम गोडसे चौकात आहेत, नथुराम गोडसे शाळा कॉलेजमध्ये बघायला मिळत आहेत, नथुराम गोडसे तुमच्या आमच्या अवतीभोवती बघायला मिळत आहेत. जो गांधींना आणि गांधीवादाला नाकारतोय तो प्रत्येक जण गोडसेवादी आणि तो गोडसेच्या विचारांचा समर्थक आहे. मुळात गोडसेच्या विचाराच्या समर्थकांना आणि या गोडसेवाद्यांना अजिबात विरोध नाही. माझं तर म्हणणं आहे त्यांनी जवळ यावं, त्यांनी कधीतरी गांधी हातात घ्यावा, गांधी वाचावा, फक्त एकतर्फी जाऊन चालणार नाही. मी सुद्धा बघितलंय, मी नथुराम गोडसे बोलतोय नावाचं नाटक, आणि ज्यावेळी नाटक बघितलं मी तर अक्षरशः त्यावेळी एवढा भावनिक झालो होतो की मी स्वतः गांधी द्वेष्टा झालो होतो. पण एक टप्पा असा आला माझ्या आयुष्यात की मी वाचत सुटलो. एका बाजूने वाचून फक्त अर्ध्या हळकुंडाने कधी पिवळं व्हायचं नाही, लक्षात ठेवा. वाचत सुटा, आपल्या धडावर आपलं स्वतःचं डोकं असलं पाहिजे याची पहिल्यांदा खातरजमा करून घ्यायची आणि मग कुठल्या तरी विषयावर व्यक्त व्हायचं, मत मांडायचं किंवा एखादी कृती करायची. आपण थेट अशी कृती करायची आणि मग काहीतरी पूर्ण आयुष्य आपलं उद्ध्वस्त करून घ्यायचं. ज्या बिचाऱ्याने तो पुतळा तोडलाय त्यालाही माझं हेच सांगणं आहे की आयुष्य वाया घालवू नका तुम्ही. त्या व्यक्तीलाही माझं सांगणं आहे की दुसरा नथुराम नाही पेरायचा आम्हाला या देशाच्या भूमीमध्ये. आम्हाला पेरला तर तुकाराम पेरायचा, नथुराम नाही पेरायचा. आम्हाला पेरला तर गांधी पेरायचा आहे, नथुराम नाही पेरायचा. आम्हाला भगतसिंग पेरायचा, आम्हाला बाबासाहेब आंबेडकर पेरायचा, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हे तमाम महापुरुष जे मानव जातीची बाजू घेत आहेत ते सगळे पेरायचे आहेत. पण नथुराम नाही पेरायचा आम्हाला. कारण भगतसिंग सुद्धा आमचा अहिंसेचा पुजारी होता, पण सॉन्डर्सची हत्या केली त्यावेळी गांधीचा आणि भगतसिंगाचा सुद्धा त्याच्यावरती वाद झालाय. ठरवलं असतं तर भगतसिंगांनीच गांधींना मारलं असतं ना. पण भगतसिंगाला कळतंय आपला शत्रू खरा कोण आहे, आपल्या देशाचा शत्रू कोण आहे हे कळतंय. सुद्धा फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब नावाचं एक पत्र गांधींना त्याने लिहिलं होतं. त्या सगळ्या गोष्टीच्या खोलात मला जायचं नाही, पण तुम्हाला एक सांगितलं पाहिजे, एवढं मारून सुद्धा आणि एवढं करून सुद्धा गांधी का संपत नाही, गांधी का पुन्हा पुन्हा संपवावा लागतो, गांधी का मरत नाही. माझ्या हातात हे पुस्तक आहे, गांधी का मरत नाही. एवढी वर्ष झाली गांधी मरत नाही. हो, किती काही केलं तरी गांधी मरत नाही. डाव्यांच्या सोयीचा गांधी आहे, कधी उजव्यांच्या सोयीचा गांधी होतो. म्हणजे कधी बाबासाहेब आंबेडकरांचे मग समर्थन करणारे मग गांधींना नाकारतात, कधी भगतसिंगाचं समर्थन करणारे गांधींना नाकारतात, मग उजवे गांधींना नाकारतात. का नाकारतात त्याचं एकमेव कारण असं आहे की लॉर्ड आयर्विनचा वगैरे करार झाला आणि त्याच्यामध्ये भगतसिंगाला त्यामुळे फाशी झाली आणि मग गांधी आम्हाला नको नाकारतो. आणि मग कधी कधी उजवे जे आहेत पाकिस्तानच्या बाजूने गांधी होते, मग गांधींना नाकारतात. आता मला सांगा, नोआखाली ज्यावेळी गांधी उतरलेत त्यावेळी ते हिंदूंची बाजू घेत आहेत म्हणून मुस्लिमांना वाटलं ते हिंदू धार्जिन आहेत. बिहारमधल्या दंगली थांबवायला गांधी गेलेत त्यावेळी हिंदूंना वाटलं ते मुस्लिम धार्जिन आहेत. मुळात नोआखालीत मारणारा माणूस आणि बिहारच्या दंगलीत मारणारा माणूस हा माणूस आहे, तो कुठल्या जातीचा आणि धर्माचा नाही हे गांधींना कळत होतं. पण गांधी आम्हाला नकोत ही भूमिका राहिलेली आहे. कुसुमाग्रजांची सुद्धा त्या अनुषंगाने कविता आहे की एका चौकातले 5 पुतळे मध्यरात्री गोळा झाले, एका चौथऱ्यावर बसले आणि टिप्पे गाळायला लागले डोळ्यातनं.
त्याच्यामध्ये एक पुतळा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, एक पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा, एक पुतळा महात्मा फुलेंचा, एक पुतळा लोकमान्य टिळकांचा आणि शेवटचा पुतळा होता तो महात्मा गांधींचा होता. छत्रपती शिवाजी महाराज बाकीच्या पुतळ्यांना म्हणाले की मी शेवटी फक्त आणि फक्त मराठ्यांचा झालो. महात्मा फुले म्हणाले मी फक्त माळ्यांचा झालो. टिळक म्हणाले मी फक्त चित्पावून ब्राह्मणांचा झालो. बाबासाहेब म्हणाले मी फक्त बौद्धांचा झालो. एकमेव गांधी राहिले होते. गांधी म्हटले तुमचं आपलं बरं आहे, तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागं कुठला ना कुठला समाज तरी आहे, माझ्या पाठीमागं फक्त सरकारी भिंती आहेत. आणि आज तीच परिस्थिती आहे. सहसा गांधींचा पुतळा फुटायचा विषय येत नाही, कारण दंगल भडकत नाही. आज बाजू भले काँग्रेसने घेतली, पण कुठली जात कुठला धर्म असा उभा राहत नाही. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला तेच आपण म्हणतो, सारा देश गांधीचा, 15 रुपया चांदीचा. ते फक्त आता घोषणेपुरतं राहिलंय. मला तर वाटतं येणाऱ्या काळात 15 ऑगस्ट मधनं सुद्धा गांधी गायब होणार. नोटेवरनं गांधी गायब करायचं असं चालू होत. पण गांधी कितीही तुम्ही संपवले तर गांधी संपत नाहीत. अरे आटोन बोरो नावाचा दिग्दर्शक कुठल्या कुठे, तो गांधींवर चित्रपट काढतो, जगभरातल्या थिएटरमध्ये तो तुडुंब चालतो. मार्टिन ल्युथर किंग गांधींना आदर्श मानतो. नेल्सन मंडेला 27 वर्ष तुरुंगात राहिले, ते गांधींना आदर्श मानतात. त्याच्यानंतर अल्बर्ट आईन्स्टाईन तर असं म्हटले होते की भविष्यात कदाचित महात्मा गांधी नावाचा माणूस पृथ्वी तलावर जन्माला आला होता, याच्यावर पुढची पिढी विश्वास सुद्धा ठेवणार नाही, इतक्या मोठ्या उंचीचे आहेत गांधी. किती माणसं गांधींना आदर्श मानतात. लगे रो मुन्नाबाई नावाचा चित्रपट तर गांधी या नावामुळे हिट झालाय. किती किती नावं तुम्हाला सांगू मी, की जगभरामध्ये महात्मा गांधी यांना ओळखलं जातं, महात्मा गांधी यांना आदर्श मानलं जातं. गांधी संपत नाहीत. इथून उकडून काढाल गांधींना, म्हणून जगाच्या भूमीतनं नाही उकडून काढू शकत तुम्ही. इथून संपवाल कदाचित, पण जगाच्या भूमीत नाही संपवू शकाल. गोळीनं विचार संपत नाही, कोयत्यानं विचार संपत नाही. मित्र असं म्हणतोय की गांधींना थोडा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. गांधींची भूमिका सगळ्याच बरोबर होते असं नाही, जगातला कुठलाच माणूस परिपूर्ण असतो असं नाही, अजिबात नाही. सॉक्रेटिस नावाचा विचारवंत तर एक ठिकाणी असं म्हणतो की मला जगातल्या एकाच गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान झालंय, ते म्हणजे मला जगातल्या कुठल्याच गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान झालेलं नाही. म्हणजे कुठलाच माणूस परिपूर्ण नसतो, रोज स्वतःमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करत गेलं पाहिजे. गांधींचा मृत्यू झाल्यानंतर विनोबा भावेने एका पत्रकारानं विचारलं होतं की तुम्हाला पहिल्यांदा काय डोक्यात विचार आला गांधींच्या मृत्यूची बातमी ऐकून. त्यावेळी विनोबांचं उत्तर आहे की मला असं वाटलंच नाही की गांधींचा मृत्यू झालाय. मला अजूनही वाटतंय आणि पूर्वी वाटत होती की गांधी जिवंतच आहेत. मुळात सज्जनांचा मृत्यूच होत नाही, सज्जन जिवंतच असतात. मृत्यू दुर्जनांचा होतो, सज्जन मात्र कायम सदा चिरकाल जिवंत राहतात आणि दुर्जन कल्पनेच्या जगात जगत असतात. हे विनोबा भावेंचं उत्तर होतं बरं का. म्हणजे गांधी कधीच कुठंच संपत नाहीत, लक्षात घ्या. आध्यात्मिक पातळीवरची गांधी समजून घ्या, राजकीय गांधी समजून घ्या, सामाजिक गांधी समजून घ्या. म्हणजे गांधी व्यापक आहेत, गांधी विधायक आहेत. गांधींच्या भूमिका निश्चितपणे अनेक भूमिका मी म्हणतो चुकीच्या असतील भले, पण याचा अर्थ गांधी अप्रामाणिक आहेत, गांधी कपट आहेत, गांधी धूर्त आहेत असा मात्र याचा अर्थ होत नाही. गांधी त्यांच्या उत्तरार्धात, आयुष्याच्या उत्तरार्धात बरेचसे प्रगल्भ होत गेले. भारत समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, जग समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, इथल्या सगळ्या जात धर्माबद्दलचा विचार, इथली व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. हे गांधी तुम्हाला आम्हाला कळले पाहिजेत. ज्यांनी कोणी पुतळा फोडला असेल त्यांच्या विरोधात जाण्यात काही अर्थ नाही. आणि लगेच असं नका म्हणू की त्यांच्या विरोधात जायचं नाही कारण मग आपण गांधीवादी आहे, मग आपण अहिंसावादी वगैरे, असं नाही. गांधी स्वतः सांगत होते सैन्य भरती करा, पाकिस्तानला भूमिका बदलावी लागेल. हे गांधी स्वतः त्यावेळी दम देऊन सांगतायत पाकिस्तानला. शिवाय त्यांच्या एका मित्राने तर 60 कुत्री अशी मोकाट फिरणारी मारली आणि मग गांधींचाच मित्रानं मारली. गांधींच्या अहिंसेला तडा गेला असं लोक सांगत होते. त्यावेळी गांधी म्हटले मी सुद्धा स्वतः शेतकरी आहे, शेतकऱ्याला जर ते हैराण करत असतील, त्रास देत असतील तर अशा जनावरांना मारलेलं बरं. हिंसा आणि अहिंसा याच्यातला फरक गांधींनी समजावून सांगितलाय सगळ्यांना. प्लेग झाल्यानंतर उंदर मारून टाका असं सांगणारे गांधी होते. अहिंसेचे पुजारी आहेत ते, पण हिंसा कुठं करायची हेही गांधी आम्हाला सांगतायत. म्हणजे हे आम्ही सगळं समजून घेतलं पाहिजे. प्रतिमा भंजन स्वतःच करतायत कधी कधी गांधी, वेगळा विचार मांडून. आता व्यक्ती म्हणून आपण त्यांना थोडंफार समजून घेतलं पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी आहेत, अख्खा देश एक राहिला पाहिजे, त्यांची भूमिका होती. मिळालं तर हे पुस्तक तुम्ही निश्चितपणाने वाचा, गांधी का मरत नाही. मला जे वाटलं ते मी बोललो. आणि संत तुकोबांच्याच भाषेमध्ये सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य कुठल्या बाजून आहे त्या सत्याशी मी बांधील आहे, बहुमत कुठल्या बाजून आहे मला काही देणं घेणं नाही. आजच्या व्हिडिओबद्दल तुमचं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. असेच मी तुकोबांचे अभंग तर करतोच, तुम्ही रोज ऐका. अभंग शतक आपण करायचं ठरवलंय. आता तर पुढचे तुकोबांचे अभंग आपण भर बाजारात, भर चौकात, स्टँडवरती, दवाखान्यात, सगळीकडे आपण ते तुकोबांचे अभंग जाऊन पोहोचवणार आहे. तुमचा प्रतिसाद मला महत्वाचा आहे. माझे विक्रांत पडील स्पीकर ऑफिशियल युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.